आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची दबंग कामगिरी। घातक शस्त्रांसह दरोडा टाकणाऱ्या 6 आरोपींना अटक करून अवघ्या 4 तासात दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे। गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल, तलवारी, कोयते, वाहने आणि दरोड्यातील चोरलेल्या सोन्याच्या चैनी असा 100% मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना यश आले आहे। याबाबत थोडक्यात माहिती अशी की दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी नागेश मोहन दिडवाग राहणार दिडवागवाडी यांनी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याची तक्रार दाखल केली होती। नागेश दिडवाग आणि त्यांचे मित्र आणि सासरे यांच्यासोबत वेरळी येथील शिवनेरी अवतार ढाब्याजवळ जेवल्यानंतर जेवण करून रात्री 9:15च्या सुमारास परत जात असताना 2 मोटरसायकलवरून 6 ते 7 अज्ञात दरोडेखोरांनी येऊन त्यांना लोखंडी रॉडने तसेच तलवार, कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या जवळील सोन्याची चैनी आणि रोख रक्कम असा 5,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून घेऊन गेले अशी तक्रार म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये दिली होती। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचे स्वरूप बघता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह तात्काळ आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली। या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचबरोबर तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील विजय बाबा शिंदे, समाधान सीदा गोरड, प्रवीण सुरेश गोरड, करण नवनाथ गोरड, विशाल महादेव नलवडे, अक्षय महादेव गोरड आणि 6 आरोपींना अवघ्या 4 तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पकडून त्यांनी या दरोड्यांमध्ये लुटलेला संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले हत्यार म्हणजेच तलवार, कोयता, बंदूक हे सुद्धा आरोपींकडून ताब्यात घेतलेली आहे। तसेच गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त करण्यात आलेली आहेत। सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा अवघ्या 4 तासात उघडकीस आणल्यामुळे सर्वत्र म्हसवड पोलिसांचे कौतुक होत आहे। सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर या अगोदर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी ही माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस हवालदार अमर नारनवर, पोलीस हवालदार सुभाष भोसले, पोलीस हवालदार भगवान सजगने, पोलीस हवालदार नवनाथ शिरकुळे, पोलीस हवालदार अनिल वाघमोडे, पोलीस हवालदार श्रीकांत सुद्रिक, पोलीस हवालदार अभिजित भादुले, पोलीस हवालदार सतीश जाधव, पोलीस हवालदार महावीर कोकरे यांनी केलेले आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन। म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये काल दिनांक 20/4/2025 रोजी संध्याकाळी दरोड्याची तक्रार दाखल झालेली होती। या तक्रारीचं स्वरूप असं होतं की यातील जे तक्रारदार आहेत यांना काही अज्ञात 5 ते 6 लोकांनी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील सोन्याची चेन, रोख रक्कम ही दरोडा टाकून यातील आरोपी घेऊन गेलेले होते। या आरोपींनी हा गुन्हा करताना तलवार, कोयता त्याचबरोबर पिस्तूलचा वापर केलेला होता। त्यांच्यासोबत 2 वाहने होती। सदरच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ माननीय वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवून यातील सर्व 6 आरोपींना आम्ही या गुन्ह्याच्या तपासकामी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। यातील आरोपींची नावे ही विजय बाबा शिंदे, करण नवनाथ गोरड, प्रवीण सुरेश गोरड, समाधान सीदा गोरड, विशाल महादेव नलवडे, अक्षय महादेव गोरड असे असून हे सर्वजण मान तालुक्यातील आरोपी आहेत। या आरोपींचा पूर्व इतिहास सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे। या आरोपींनी या तक्रारदार यांना लुटल्यानंतर त्यांच्याकडील सोन्याची चेन तसेच यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली सर्व हत्यारे या आरोपींकडून आम्ही हस्तगत केलेली असून या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला संपूर्ण 100% मुद्देमाल रिकव्हर करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। हा गुन्हा उघडकीस आणताना अवघ्या 4 तासामध्ये या आरोपींना आम्ही अटक करून संपूर्ण ही कार्यवाही केलेली आहे। सदरची ही संपूर्ण कार्यवाही ही सातारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय वैशाली कडूकर मॅडम, त्याचबरोबर DYSP अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे। धन्यवाद। मान ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ओव्हर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।